विषय क्रमांक 18 वर कोणाला बोलायचे? विषय क्रमांक 18 सर्वानुमते मंजुरीसाठी टाकते. कोणाला मंजूर असेल त्याने हात उचला. विषय क्रमांक 18 सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 19 सन्माननीय सभागृह नेते मांडते. विषय क्रमांक 19 सन्माननीय महिला बाल कल्याण समिती सभापती सरोजा मॅडम मांडते. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, सन्माननीय सर्व अधिकारी, महिला व बाल कल्याण घटकाअंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबवण्याच्या प्रस्तावाबाबत आयुक्तांचे दिनांक 20/6/2026 चे पत्र क्रमांक 9/32 75/019/212/2026. उपमहापौर, सन्मान्य आयुक्त, सन्मान्य सभागृह नेते आणि माझे सर्व सदस्यगण आणि सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, की हा जो ठराव आहे सामाजिक विभागाचा ठराव क्रमांक 17 यामध्ये बोलताना मी दरवेळी सांगतो की ह्याच्यामध्ये काय होतं आयुक्त साहेब, की आपण ज्या शिष्यवृत्ती देतो, आपलं समाज विकास जे खातं आहे ना, म्हणजे मला वाटतं बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की जे ॲप चालतात, ॲप चालतात त्याच्यामध्ये कित्येक लोकांना, म्हणजे मी अंदाज घेतला 54,000 विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि मला वाटतं 70% लोकांना पण ती शिष्यवृत्ती अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे. तर तो ॲपमध्ये पहिली गोष्ट काहीतरी सुधारणा होणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज SIR साठी लोक आमच्या दारात येतात. 3-3 वेळा अख्ख्या देशामध्ये ती स्कीम चालू आहे. 3-3 वेळा लोक दारात येतात, फॉर्म भरला का विचारतात, डिटेल घेतात, परंतु एखादा फॉर्म रिजेक्ट होतो शिष्यवृत्तीचा त्या पालकाचा. कारण आम्ही ज्यावेळी सामाजिक काम करत असतो ते लोक आमच्याकडे येतात पहिली साहेब, नंतर मग तुमच्याकडे जात असतात. तेव्हा काय होतं की आम्ही तो फॉर्म भरलेला असतो आमच्या शाखेमध्ये किंवा आमच्या कार्यालयामध्ये, आणि ज्यावेळी तो फॉर्म रिजेक्ट होतो त्याचा फक्त SMS जातो त्या लोकांना. आजच्या या काळामध्ये SMS खूप लोक बघत असतात. त्यामुळे ते माझं या बाबतीत एक सूचना आहे, जे फॉर्म भरले जातील त्यासाठी कमीत कमी कॉल सेंटर असावं आणि ज्यांचे काही डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये अपलोड होत नसतील तर ते अपलोड करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं किंवा कळवावं, आणि एखाद्या वॉर्ड ऑफिसमध्ये तसं एक सेंटर असावं. ती एक सूचना आहे. तर 100% आपल्या नवी मुंबईतील नागरिकांना त्याचा लाभ होतो. त्याचा भुर्दंड असा आम्हाला पडतो की लोकांच्या शिवाय हे आम्हाला खायला लागतात, तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तर माझं त्या बाबतीत एक आहे की लोकांना त्या बाबतीत तुम्ही प्रॉपर गायडन्स करावं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की त्याच्यामध्ये तुम्ही एक उत्पन्नाची अट टाकलेली आहे. 8 लाख रुपये चांगली अट आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही उत्पन्नाचा दाखला मिळवतात. आज मी केलं नाही ती गोष्ट, मी आणणार होतो. उत्पन्नाचा दाखला आयुक्त साहेबांचा, महापौर साहेबांचा आणि उपमहापौरांचा 1 लाखापासून दाखले साहेब मिळतात. 1500 रुपयामध्ये तात्काळ मिळतो, 500 रुपयामध्ये एक 20 दिवसामध्ये मिळतो. माझं म्हणणं आहे ती ठीक आहे, ती पद्धत आपण बदलू शकत नाही, परंतु 100 रुपयाच्या हमी पत्रावर तर ती अट काढली तर लोकांना 20-20 दिवस जे दाखल्यासाठी लागतात, महिना लागतो, ते न लागता आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. तो न राहता 100 रुपयाच्या हमी पत्रावर तुम्ही त्यांच्याकडनं जर लिहून घेतलं की माझं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे, तुम्हाला खरी माहिती लोक मिळतील. जे 3 लाख असेल ते 3 लाख देतील, 5 लाख असेल ते 5 लाख देतील. माझं या बाबतीत मत आहे की हा भ्रष्टाचार होतो, लोकांना नाहक त्रास होतो. तर ती अट आपण तेवढी काढावी. जसं इतर ह्याला तुम्ही लिहिलेलं 100 रुपयाचं हमी पत्र बनवावं, तर त्या संदर्भात सुद्धा आपण ती अट ह्या बाबतीत करावी. आणि बाकीच्या योजनांच्या संदर्भात म्हटलं की 3 वर्षाची अट आपण देतो, तर कित्येक ह्याचे जे लोक आहेत इथले जे करदाते आहेत, करदात्यांना ही फॅसिलिटी मिळायला पाहिजे. माझं मत आहे की जे आपल्याला टॅक्स भरतात त्यांना ती योजना मिळायला पाहिजे. इथे काय होतं, आज तुम्ही जर नीट त्याची चौकशी होत नाही, समिती नाही आपल्याकडं, जे सगळे फॉर्म आलेत ते तुम्हाला वाटतं कशामुळे आपल्याकडे ती समिती नाही. जे खरोखर जी लोक इथं राहत नाहीत, जे गोवंडीला राहतात, मानखुरला राहतात मॅडम, ह्यांचे सुद्धा आपण शिष्यवृत्ती देतो. या लोकांना सुद्धा जशी आरोग्य सुविधा देतो तशा आपण यांना सुविधा देतोय. ह्या बाबतीत कुठलीही पडताळणी होत नाहीये, प्रॉपर चेक होत नाहीये. तर त्या बाबतीत सुद्धा एखादं समिती असायला पाहिजे की ते फॉर्म जे 54,000 फॉर्म येतात, ते 54,000 फॉर्म सुद्धा आपल्याकडे पडताळणी समितीमधून ते व्हेरीफाय झाले पाहिजेत आणि त्याच्यानंतरच एक आकडा तयार होईल, त्याच्यानंतर ती शिष्यवृत्ती मिळायला पाहिजे. ही अत्यंत चांगली अशी योजना आहे आणि मी मागच्या वेळी ठराव मांडलेला होता की या शिष्यवृत्तीसाठी जे नाव असायला पाहिजे, बाबा आता मी जे का नाव दिले तेच असायला पाहिजे असं नाही, पण मी सांगितलं की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
शिष्यवृत्ती योजना लाभायला पाहिजे. ह्या योजना आहेत, इतर विभागात सुद्धा, इतर महापालिकांमध्ये सुद्धा राबवल्या जातात, पण ते एखाद्या ह्याच्या अधिकाऱ्याखाली ते राबवलं, आपण त्या बाबतीत एखादं नाव त्याला द्यायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण अनेक योजना केल्यात अर्थसहाय्य बचत गटांसाठी. माझा मुद्दाच तो आहे की बचत गटांना अर्थसहाय्य करायची वेळच नाही आली पाहिजे होती. मागच्या वेळी आपण ठराव आणलेला होता की शिक्षण विभाग चांगला ठराव आणलेला प्रशासनाने की बाबा नवी मुंबईतील ज्या महिला बचत गट आहेत त्यांना तुम्ही हे द्या म्हणून गणवेश शिवण्याचे द्या. आले का गणवेश? मला सांगा. किती ठोकून तिकडनं बोललं माफी मागायला पाहिजे सभागृह नेत्यांनी की त्यांनी सांगितलं मफतला असं एक मशीन बनवते, इकडे एक शिवला जातो, इकडे बटणं शिवली जातात, तिकडं पॅन्टला हुक लागतं, सगळं एकाच लेवलला होतं. परंतु आजपर्यंत गणवेश नाही आले. 30 करोडचं टेंडर होतं ते. आज तुम्ही दिलं असतं तर ही योजना आपल्याला राबवायला. विषयावर बोला. मला कळलं विषयावर बोला. माझं म्हणणं आहे बघा, योजना देतोय ना मॅडम आपण, तर माझं म्हणणं आहे त्याच्यात इन्क्लूड करा ना, त्याच्यात इन्क्लूड करा, त्यांना प्रशिक्षण द्या, ह्याच्यामध्ये ते प्रशिक्षण लावा. या वर्षी झाले चूक, आपण पुढल्या वर्षी सुधरू, पण कमीत कमी ते बचत गटात ते महिलांना काम मिळेल ना. हे आपण ह्या योजना समाज विकास मधनच करतोय ना, तर समाज विकास ते इन्क्लूड करावं असं मी बोलतोय. त्याच्यामध्ये मला आरोप करता वेळ याच्यात ऑलरेडी आपण महिलांना शिवणकाम आणि फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण देतो आणि तेही इन्क्लूड आहे. माझं म्हणणं ते त्याच्यानंतर काम पण द्या. नुसतं प्रशिक्षण देऊन ते करणार काय? प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना काम मिळायला पाहिजे, हा त्यातला महत्वाचा मुद्दा. आणि आपल्याकडनं जी कामं निघतात बरीचशी शालेय खरेदी करणं जे काय असतील ती कामं सुद्धा त्यांना द्यावे, हा माझा हेतू आहे. ह्याच्यामध्ये बाकी मला काय बोलायचं, बाकी योजना अत्यंत खूप चांगल्या आहेत. आणि दुसरा महत्वाचा याच्यामध्ये समाज विकासचं साहेब, एक आयुक्त साहेब समाज विकासचं आहे म्हणून मी प्रश्न विचारतो की आमच्याकडे 1 वर्षापूर्वी वास्तू बांधलेली आहे, समाज विकासच्या अंतर्गत आहे. सभागृह नेते की समाज विकासने एक वास्तू बांधलेली आहे. ऐका ना मॅडम, समाज विकासचा आपण तो विषय आपल्या ठरावामध्ये टाका ना, किंवा प्रश्न मॅडम टाका. मी टाकला. आम्ही निवडून आल्यापासून त्या विषय 1 मिनिटं अर्धा मिनिटं पण बोलतो हा मॅडम. विषय कुठला चाललाय? मॅडम योजनांचा समाज विषय विकासचा चाललाय. विषय आहे. समाज विकास तुम्ही काय काम तुमचा- करतं, काय काम करतं कळून दे हा ना. समाज विकास काय काम करतं त्याच्यापेक्षा ह्याच्यातून कुठल्या योजना आपल्या नवी मुंबईकरांसाठी आहेत ते मला सांगण्यासाठी मला आहे. फक्त एवढं सांगा, ज्येष्ठ नागरिकसाठी एक विरंगुळा केंद्र आपण उभं केले, समाज विकासला दिलं. ते समाज विकासनी ते हँडओव्हर करायला पाहिजे. त्यासाठी तीन या संदर्भात आपण आपला ठराव टाका साहेब. हा विषय कुठला चाललाय तुम्ही अरे बोलताय विषय का? कुठला? समाज विकास बऱ्याच विषय. इथं बऱ्याच तुमचा महिला कसं आहे माहितीये सदस्य का? त्यांनाही बोलायचं नाही, या मॅडम इथं कसं आहे संदर्भात. माहितीये का, प्रश्न विचारायला बंदी आहे. प्रश्न विचारायला बंदी आहे, पण तुम्ही मला टाका ना. पण मला प्रश्न सांगा. टाका तुम्ही. अरे पण मी बोलून अर्धा मिनिटं घेणार, मी काय करू शकतो? काय एकटा आहे? काय करू शकतो? काय प्रश्न करायचं? एकट्याचा सोडून द्यायचं. नाहीये, पण तुम्ही अरे तुम्हाला नाही त्याच्यावर कारवाई करायची, करा नका. विषयावर बोला. बघा तुम्ही मॅडम, एकट्यात आता म्हणून तुम्हाला तुम्ही बोलू त्या देत अर्धा नाही का? मिनिटासाठी माझे 2 मिनिटं घेतली. विषयावर बोला तुम्ही. अरे या विषयावर आहे मॅडम, योजनांविषयी समाज बोला. विकासचा विषय आहे. या योजनांविषयी बोला तुम्ही. विषय ह्या मॅडम योजनांचा आहे ना. योजनांविषयीच बोलतो, हे समाज विकासच खातं आहे. मग समाज हे विकास तो ज्येष्ठांना 1 वर्ष जो झालं, विषय तुम्ही घेताय तो त्यांना वेगळा टेंडर आहे ना. काढता येत नाही, हाच विषय. पण विषय जो आयुक्तांना- घेताय तो वेगळा आयुक्तांना माहिती आहे. असावी आपण यासाठी मी बोललो. बाकी महिला सदस्यांना या योजनांविषयी बोलायचं. मी मान्य करतो, सगळ्यांना बोलायला पाहिजे. फक्त माझा विषय मांडला मी, ठीक आहे, त्याच्या बाबतीत नोंद घ्यावी एवढाच विषय. बाकी तुम्ही मला बोलून द्यायचं नसेल तर शांत बसतो, काही प्रॉब्लेम नाही.